हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, तुम्हाला थंबनेल पाहून लक्षात आलेलं असेल की आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत. तर बघा, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन बोर्ड एक्झाम 2025 इम्पॉर्टंट क्वेश्चन, सविस्तर उत्तरे लिहा. यातील कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते आज मी काढून दिलेले आहेत, तर ते आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर बघा, इयत्ता 12वीच्या बोर्ड एक्झाम तुमच्या कधी होणार आहेत, कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे, तर त्याचा पूर्ण टाईम टेबल मी अपलोड केलेला आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे. तर बघा, पेपर तुमचा वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन याचा पेपर तुमचा 15 फेब्रुवारी 2025 या दिवशी होणार आहे. त्यानंतर बघा, HSC बोर्ड एक्झाम 2025 विषय वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. तर यामधील प्रश्न 8वा तुम्हाला 8 गुणांसाठी विचारण्यात येतो. तर सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न 8 गुणांसाठी विचारला जातो. तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तर ते आज मी काढून दिलेलं आहे. तर बघा, प्रश्न पहिला आहे, विमा म्हणजे काय? विम्याची तत्त्वे स्पष्ट करा. तर बघा, याचं उत्तर लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे, विमा म्हणजे काय याच्या व्याख्या लिहायच्या आहेत. त्यानंतर विम्याची तत्त्वे स्पष्ट करायची आहेत. विमा म्हणजे काय याची व्याख्या लिहायची. त्यानंतर तुम्हाला तत्त्वे लिहायची आहेत, एकाखाली एक तत्त्वे लिहायची आणि प्रत्येक पॉईंटचं विश्लेषण तुम्हाला यामध्ये करायचं आहे. तर विमा म्हणजे काय याची व्याख्या, उत्तर पूर्ण आपण स्वाध्याय अपलोड केलेला आहे या चॅनेलवर. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पहा. जर तुम्हाला ते व्हिडिओ सापडले नसतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, तो व्हिडिओ मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा, बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा. त्यानंतर संप्रेषण म्हणजे काय? संप्रेषणाचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. तर संप्रेषण म्हणजे काय लिहा, त्यानंतर त्याचे प्रकार स्पष्ट करा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे महत्त्वाचा, विपणनाचे कार्य सविस्तर स्पष्ट करा. विपणन म्हणजे काय लिहा, त्यानंतर त्याची कार्य लिहा, त्यानंतर कार्याचं विश्लेषण करा. हा प्रश्न 8 गुणांसाठी येऊ शकतो. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, विपणनाचे विभिन्न प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. तर हे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील आणि गुण असतील 8. तर त्यामधील तुम्हाला कुठलाही एक क्वेश्चन सोडवायचा आहे. तर अशा पद्धतीने हा वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामधील महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. याची उत्तरे तुमच्याकडे नसतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट विषयातील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.